आज आपण आंब्याच्या बादशांसोबत गप्पा मारणार आहोत आणि आंब्याबद्दल म्हणजे जो फळांचा बादशाह आहे त्याच्याबद्दल गप्पा मारणार आहोत. आपल्यासोबत आहेत मन्नार देसाई आणि नरेंद्र देसाई बंधू आंबेवालेचे पार्टनर्स. वेगवेगळ्या आंब्यांमधला फरक काय आणि तो कसा ओळखायचा, म्हणजे काय पायरी असेल, हापूस असेल, लंगडा असेल, केसर असेल. एक तर रत्नागिरी आणि देवगडचा हापूस जो आहे त्याचं साल पातळ असतं. म्हणजे तो आपण महिला वर्गांना जर सांगितलं की तुम्ही साडीचं टेक्स्चर बघता, कांजीवरम आहे का कुठली आहे ती, नाही ही सिल्क आहे, ही काय अजून रॉ सिल्क आहे, ते बरोबर कळतं त्यांना, ते आपल्याला कळत नाही. मग तसं आम्ही त्यांना सांगतो सोपं जावं म्हणून की असं एक जस्ट टेक्स्चर बघा आंब्याचा हात लावून, साल एकदम पातळ लागलं म्हणजे तो अगदी देवगड आणि रत्नागिरीचाच आहे. आणि त्याला फ्रेग्रन्स अगदी गोडवा जो असतो तो असा आपण जवळ घेतल्यावर येतो. आणि मध्यम आकाराचं हे जास्तीत जास्त प्रमाणात हे फळ बाजारात असतं. की मोठं फळ हे जास्त साऊथ मध्ये तयार होतं, तिथे पाणीदार बाग आहेत जास्ती, वॉटर कंटेंट जास्ती असला की झाडाला भरपूर पाण्याचं हे मिळाल्यावर फळाचा साईज मोठा होतो. ते वॉटर कंटेंट पण फळात जातं, मग त्याचा स्वीटनेस कमी असतो, पण ते फळ मोठं दिसतं. म्हणून काही प्रमाणात काय होतं की मोठं फळ आहे आणि हे मध्यम फळ आहे, तर ते साल पातळ हे ग्राहकाला सगळ्यात पहिलं बघता येईल. यातले जे नकली आंबे असतात, पावडर लावून जे पिकवलेले आंबे असतात किंवा इंजेक्शन देऊन कसं करतात माहित नाही, पण हे ऐकलेलं असतं की काहीतरी बाबा पावडर लावतात, इंजेक्शन मारतात. ते ओळखायचे कसे? एकतर आंब्याला पहिला सुगंध यायला पाहिजे, कारण की एकदम आकर्षित दिसणारा आंबा असतो तो लावलेला असतो, पण त्याला सुगंधच नसतो. दुकानात गेलो आपण, खरेदीला गेलो की आंब्याला एक असा घमघमाट यायला पाहिजे आणि तो नॅचरली तो तयार होत असतो. त्याची जी प्रोसेस असते ती कोळीपासून तयार होत असतो. तो तयार होण्याचं प्रमाण जे परिपक्व होतो, रेडी होतो तो, त्यामुळे तो सुगंध आणि त्याचा जो सॉफ्टनेस राहतो तो नॅचरली आंब्या. त्याला पहिल्यांदा छान सुगंध असेल तर तो ओरिजिनल.